किधर है? कौन है? कुर्सी चले। चिमने दादा काय इकडे आपल्याकडे बघतोय का नाही रे? अरे चिमण्या शिवाय म्हणून संधी चाललंय वारीमध्ये आपलं पोट्यानेच भरलं का नाही पण आता वारी संपली आपल्याला आता काम बघावं लागत तू न गेलं विचार करू तू कर आराम कर झोप
चिमण्या आपण बघू इथं काम आहे का? मोठं घर दिसत्या, असेल काहीतरी काम. कोण आहे का? कोण घरात आहे का? कोणतरी बाहेर आलंय बघताय का जाऊन? हे कोण आहे रे? कोण आहे रे तू? काय काम आहे तुझं? मला काम बघायचं होतं म्हणून आलो. ये इकडे, तू आतमध्ये ये जरा. कसलं काम पाहिजे तुला? काय काम करणार आहे तू? तुम्ही सांगाल ते काम करतो. फरशी पुसायचं, खड्ड काढायचं, गवती काढायचं, सगळी काम करतो. तुझ्याकडे बघून तर मला वाटत नाही तू काम करत जाशील. ती पोरग कोण आहे? नातोय माझा, चिमण्या नाव आहे त्याचं, चिमण्या. होय. कुठनं आणलं तू? पळवून आणलं का त्याला? नाही माझा नातू आहे. मला तर तो टोळीतला असल्यासारखा वाटतंय. अहो नाही साहेब, आम्ही गरीब आहे. पोरं पाळणारी टोळी सक्रिय झाली सगळीकडे. त्या टोळीतला असल्यासारखंच मला वाटतंय. नाही चिमण्या नाही का? नाही आपण नाही हो, नाही. आम्ही काम बघायला आलोय. काम आहे का? काम नाही मिळणार तुला. 1-2 दिवसांनी बघू. मला तर तो टोळीतला असंच वाटतंय रे. नाही हो. काय हो गरीबाची चेष्टा करताय? इथंच कोर्ट कचेरी भरवताय का काय? नाही बाबा, इथं काय काम, जा आपला. चल बाबा. काय नाव आहे त्याचं? चिमण्या नाव आहे. चिमण्या नाव तर छान आहे. दर बाळा, घे बाबा घे. छान आहे नाव बाळाचं. येऊ का? हो हो. काय हो काका, तुम्हाला गाडीचा हॉर्न ऐकू येत नाही का हो? बघून चाला ना जरा. ठीक आहे, चला तुम्ही जा आधी. हो, हे तर काम भेटेल का? इथं मलाच काम नाही. मी येड म्हणून मोबाईलवर खेळत बसलोय होय. काम द्यायला जा तिकडे, बघ पुढं काम. फुटून फुटून येते. हो, हे तर कुठं काम मिळेल का आम्हाला? काम पाहिजे का तुम्हाला? बरोबर आहे, पलीकडे एक माणूस राहते, तिथं तुम्हाला भेटेल काम. होय का? हा, चांगला माणूस आहे. इकडे हा, तिकडे समोर समोर. काम पाहिजे काय? आम्हाला खेळून देत नाही. जात एक अजून एक गरीब देतो तुझ्या बोकांडे, दे आता काम त्याला. चांगले जिरो दे तुझे. चिमण्या, आपल्याला काम भेटलं पाहिजे. आपण दादा, काय काम आहे का? काम तर काय नाही का आता? तुम्ही कसलं बी काम सांगा, करतो की. कसलं काम करतो तू? खड्डे काढायचं, गवत काढायचं, तुम्ही सांगताल ते काम करतो. हाच काय माझ्याकडे काय काम नाहीये, पण मी तुला खर्चाचे पैसे देतो, ही ठेव आणि उद्याच्याला ये माझ्याकडे. दादा, भीक नको, काम पाहिजे मला. अरे अरे, असं का म्हणतोयस? मला जरा वेगळंच वाटतंय. तू एक काम कर, माझं बाहेर जायचं आज मी कॅन्सल करतो, पण तुम्ही दोघं जण आतमध्ये या. या आतमध्ये. चिमण्या, आपल्याला अडचण म्हणते की भूक आहे. काय म्हणतात बघू. या या. बस बस. अरे खाली बसू नका, खाली बसू नका, वर बसा, वर बसा. नाही अरे खाली बसू नका, वर बसा. नाही नाही नाही, वर बसा तुम्ही, वर बसा. चिमण्या, महाराज.
बसा बसा इथं बसा. आला का? महाराज दिसलं की ते असं होते. हा, महाराजांच्या कृपेमुळे सगळे म्हणजे महाराजांचे संस्कार त्यांच्यावर आहेत. अरे मला हे समजा ना, तुला महाराज समजतात, त्याला महाराज समजतात, आपल्या महाराजांचा संस्कार आहे. तुम्ही आले तर नक्की कुठनं? आणि तुझ्या पायाला लागले, तुझ्या हाताला लागले, तुझा चेहरा असा झालाय, त्याचा चेहरा असा झालाय, मला समजा नक्की काय आहे. सांग साहेबा. आम्ही गडचिरोलीच्या पलीकडे जंगल आहे का ना, बर तिथं राहतो. बर. पण गेलं 6 महिने आम्ही गाव सोडले. का? आमचं घर पिटवलं. अरे बाबा. आम्ही दोघं पाहुण्याकडे गेलो. अरे. पण आम्हाला यायला उशीर झाला. बर गावातली काय माणसं आमच्या घरावर खार खाऊन गेली. बर. माझं आई आणि बा घरात होत. बर. हक्क आमचं घर पेटवून दिलं. अरे बाबा. मग याला घेऊन मी इकडं आलो. आता 1 महिना आम्ही वारीच होतो. हा तेव्हा आमच्या जेवणाचं बाकलं. हा. मग आता मी काम बघतो. काय पायाला बी लागले तुझे? इकडे आम्ही आलो काम मागतोय. हा. काही लोकांना वाटलं आम्ही चोर आहे. अरे बाप. आम्हाला लय मारलं. कसा बसा जीव वाचवला. ही हाताला बी लागले? फुल शर्ट त्यामुळेच घातलं. हात मध्ये संभव नाही. अरे बाप. असं झालं. माझं नाव फडक्या. बर. आणि ह्याने सांगितलं चिमण्या. 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 हा. कसं आहे साहेबाब, गरीबाचं कोण नसतंय. बरोबर आहे. बरोबर. मग आता ह्या पोराचं शिक्षण व्हावं म्हणून नाही इकडं आलो. पण आम्हाला कोण काम बी दे ना आणि दारात बी उभं करून. आम्ही कधी खोटं बोललो नाही. महाराजांचं संदेहाला ठाव आणि ह्यानेच मला सांगितलं साहेबा, महाराजाच्या काळात आमच्यासारख्या गरीबाला किंमत. बरोबर आहे. राहता नाही राहिले. आमचं पूर्वज सांगत होत, महाराज संग आमच्या बी लोकांनी काम केलं. पण आता आम्हाला कवडीची किंमत राहिली नाही. पुन्हा आम्ही इकडे काम न राहिले. बाकी आम्ही चोर नाही. काही चुकलं असेल तर माफ करा म्हणून मी तुम्हाला म्हणून आम्हाला भीक नग काम द्या. नाही नाही, काळजी करू नको. आपल्यावर संस्कार महाराजांचे, स्वामींची कृपा आहे आपल्यावरती. सगळं काय ठीक होईल. उद्या त्याला तुम्ही आल्यानंतर मी उद्यापर्यंत त्याच्या शाळेचं नियोजन करतो आणि तुझ्या सुद्धा कामाचं नियोजन करतो. घाबरू नकोस. आपल्यावरती महाराजांची कृपादृष्टी आहे, काळजी करू नकोस. तुम्ही उद्या ह्या टायमाला या, मी तुमचं सगळं व्यवस्थित करतो. थोडासा वेळ द्या मला फक्त. पाणी मिळेल? मिळेल. राजू पाणी आण रे. आतून 2 ग्लास पाणी घेऊन ये. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित. भूक लागली का तुला? नाही लागली. सावकाश काय, सावकाश काय, नाही सावकाश, सावकाश काय. ठेवा ठेवा दे. चालतंय, आम्ही उद्या येऊ. चालतंय. आता तुम्ही जावा आणि उद्या या टायमाला मी तोपर्यंत तुमचं शाळेचं वगैरे नियोजन सगळं करून ठेवतो. काय काळजी करू नका. चालतंय.
येऊ का? या शिवण्या या. चल सावकाश जावा. चल शिवण्या आपण उद्या येऊ बरं का? चप्पल घाल. चल आपलं काम होईल ना शिवण्या, उद्या येऊ आपण. होय बाप्पा बोल. तुम्ही तर लगेचच लोकांवर विश्वास ठेवता. म्हणजे तुला काय म्हणायचं? आता नाही का ते कोण आलतं घरात तर तुम्ही त्यांना लगेच घरात घेतलं. अरे ते दोघ जण गडचिरोलीवर आलते लांब. त्यांचे कपडे फाटलेली, त्यांची अवस्था बघून मला कसं तरी वाटलं. म्हणून ते काम मागायला आले. म्हणून काम माझ्याकडे आज नाही म्हणून मी त्यांना पैसे ऑफर केले. पैसे दिले तर पैसे ते घेणार. ते म्हणले की मला भीक नको पण मला काम द्या. मला कसं तरी गहिवरून आलं ते तसं म्हणल्यानंतर मग मला का त्यांच्यात काहीतरी वाटलं. मी एवढं इमानदार माणूस आजकालच्या जगात सापडत नाही म्हणून त्यांना मी आतमध्ये घेतलं आणि बसा म्हणलं तर त्यांना महाराजांची मूर्ती दिसली. मग महाराजांची मूर्ती दिसल्यानंतर ते महाराजांच्या मूर्ती पुढे नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्यानंतर त्यांचा तो नातू पळत गेला बाहेर. फुल आणलं, महाराजांच्या चरणी अर्पण केलं. जर ह्यांना महाराज कळत असतील तर आपल्याला कळलेच पाहिजेत ना महाराज. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की अशा लोकांना जर महाराज कळतात, त्यांच्यावर जो महाराजांचे संस्कार आहेत तर हे संस्कार जर आपल्याला पुढे न्यायचे असतील तर अशा लोकांना मदत करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि तुला मी एक गोष्ट सांगतो राजू, हे जे वैभव आहे ना, हे वैभव सगळं आपल्याला महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे मिळालेले आणि आपल्या पूर्वजांमुळे मिळाले, स्वामींच्या कृपेमुळे मिळाले. हे कधी विसरायचं नाही. म्हणून मी त्यांना मदत करणार आहे. म्हणजे नेमकं नक्की तुम्ही काय करणार आहे उद्या? आता मी तुला सांगतो उद्या मी काय करणार आहे. बर. असं माझं नियोजन आहे. दुकान उघडायचं ए बाबा त्याला कुठं पाणी आहे? नाही जा. होय बाप्पा बोल ना. ते काल आलेले येणार होते ना, काय झालं त्यांचं? अरे त्यांचीच वाट बघतोय मी. त्यांनी यायला पाहिजे होतं आतापर्यंत, त्यांचीच वाट बघतोय मी. दादा, हो दादा,
हो दादा. तेव्हा आवाज यायला लागला. बघ मी काय म्हणलं आलेलं येणार. अरे त्यांना कामाची गरज आहे, ते येणारच. बघ बरं जाऊन. चालतं, मी घेऊन येतो त्यांना. हा हो या ना दादा, या आतमध्ये या. गेट टाकलं ते पूर्ण. हा या 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 हे चल चिमण्या. या आतमध्ये या. होय येतो की. चप्पल का या या जरा बसा. चिमण्या. बसा बसा बसा. तुमचीच वाट बघत होतो मी. हा म्हणलं आता कधी येताय, कधी वेळ होऊन गेली, म्हणजे कधी येतात का नाही काय माहिती, पण तुमचीच वाट बघत होतो. जेवलास का तू? हा जेवलो. कुठं? आता विठ्ठलाच्या मंदिरात प्रसाद होता, तेच खाल्ला आम्ही. खोटं बोलू नकोस, खरं सांग मला. अहो खरंच साहेबा, खरं आहो साहेबा, मी कशाला खोटं बोलू. चिमण्या आपण जेवलो का नाही? जेवलो. तुम्ही काल काहीतरी म्हणत होते नाव चेंज करायचं, सांगा ना त्यांना काय ते आहे. हा काल आपलं बोलणं झालं, बरोबर आहे, नाव चेंज करायचं. तुम्ही आता आमच्या भागात आले, इथं लांबून आले आमच्या भागात. आता तुमची तिकडली नाव इकडे काय मी घेणार नाही, तर तुमचं नाव मी आता बदलणार आहे, आपल्या भागाप्रमाणे ठेवणार. तुम्हाला कोणी त्रास देणार नाहीत. म्हणून चिमण्याचं नाव चिन्मय, आपला चिन्मय, आणि फडक्याचं नाव लाडक्या आजपासून. तुम्ही फोन करणार होते? हा मी काय करतो, माझा मित्र येतोय, मित्राचा मुलगा, त्याला मी फोन लावतो. बराच वेळ झाला त्याची वाट बघतोय, पण अजून काय त्याचा. हॅलो, हा कुठे आहेस? येतोयस का 2 मिनिटात? ये ते लोक आलेले आहेत, ये मी काल बोललेलो. हा हा ये आलेत, ते आलेत. हा येतोय 2 मिनिटात पोहोचतोय. मग आले आपण बोलू बाकीचं. साहेबा बोल ना. हे बोलू का? बोला की. आम्ही आज लय लोकांच्या हातावर पडलो, काम मागितलं, पण आम्हाला कोणी उभंच केलं नाही. बघा दारात कसं कुत्र येतं का नाही, बर तसं आम्हाला हाड करून पुसपून लावलं. अरे हा, पण तुम्ही आमच्यासाठी लय करताय. आमच्यासाठी तुम्ही देव माणूसच आहे. एवढे लोक बघितले, एवढं देव बघितले, पण माणसातला देव मी आज पहिल्यांदाच बघतोय. आहे का नाही? काळजी करू नको, सगळं ठीक होईल. येतोय माझा मित्र आला की आपण पुढचं बोलू, सगळं काय असेल ते. काळजी करू नकोस. या आदित्यराव बसा. काय तुम्ही तर फोन केल्याशिवाय भेटतच नाही आजकाल. काय ते कामाची गडबड वगैरे चाललं. काय ते काम काय काढलं होतं? काम असं होतं, मी काल तुम्हाला फोन केलता की आपल्याला 2 माणसं माझ्याकडे आलेले, तर त्यांच्या कामाचं आपल्याला नियोजन करायचंय. हा तर ही 2 माणसं आलेली माझ्याकडे आता. तर हे काल बी आले, आज बी आले. मी त्यांना बोलून घेतले, खूप प्रामाणिक आहेत, तर ह्यांना कामाची गरज आहे. तो आहे तो चिन्मय, आणि आहे तो लाडक्या, आणि आदित्य साहेब. आता मी ओळख करून देतो. हा आदित्य, हा माझ्या मित्राचा मुलगा. हा मोठा उद्योगपती आहे. ह्याचे फार्म हाऊस आहेत आणि 2 शिक्षण संस्था आहेत. एक शिक्षण संस्था आपल्या शेजारी आणि एक लांब आहे थोडीशी. तर हे आहे ते लाडक्या, आणि तो चिन्मय. हा तर चिन्मयला आपल्या संस्थेमध्ये ऍडमिशन द्यायचं, जवळच्या संस्थेमध्ये. ओके. चिन्मय माझ्याकडे राहील. ठीक आहे. ओके. आपल्याला त्याचं सगळं बघायचंय आजपासून, आणि लाडक्याला आपल्या फार्म हाऊसवर काम द्यायचं. ठीक आहे. बरं, आणि फार्म हाऊस इथून 30 ते 40 किलोमीटर लांब आहे. त्यांना जमेल? हा जमेल, तुम्हाला जमेल. काय अडचण आहे का तुम्हाला? तुला काय अडचण चिन्मय? शाळेसाठी राहणार. शाळेसाठी राहशील तू माझ्याकडे? नाही राहणार? मी आहे ना इथे, मी आहे ना, मी सांभाळेल तुला. शिकल. हा शिकल ना? हा शिकल ना? हा मग तुला इथे ऍडमिशन घेऊ, आणि तुझ्या आजोबांना फार्म हाऊस वरती आपण
कामाला देऊ. ते बेटा येतील ना मधनात ना, तुला काय काळजी करू नकोस तू. हा हा तुम्ही आमच्यासाठी करताय. अरे हे आमचं कर्तव्यच आहे करणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं, स्वराज्याची स्थापना केली. तेच विचार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेले आणि भारताचं संविधान दिलं. तेच विचारांनी पुढे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा पाया रोवला. गरीब विद्यार्थ्यांना सगळ्यांना शिक्षण दिलं आणि ते विचार शिक्षणाच्या थ्रू लोकांच्यात पसरवले. मग हे जे विचार आपल्या समाजापर्यंत, तळागाळापर्यंत जर पोचवायचे असतील तर आपल्याला हे प्रयत्न केले पाहिजे. आणि हे फार काळाची गरज आहे. आदित्य, काय बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. ह्या माध्यमातूनच महाराजांचे विचार हे पोहोचतील शेवटच्या लोकांपर्यंत, तळागाळात पोहोचले पाहिजे. आणि आपल्याला तेच करायचंय, तरच आपल्या जीवनाचं सार्थक काहीतरी होईल. ठीक आहे, चला काका येऊ. हा ये, तू त्यांना घेऊन जा लगेच आणि चिन्मयला माझ्याकडे राहते. ओके ओके चालेल. ओके ओके येत जा परत असं. ओके चलो ठीक आहे. चला गाडगे साहेब, चला चला काका. ओके घेऊन जा त्याला व्यवस्थित. हा कामाचं व्यवस्थित कर. काळजी करू नकोस. चला काका येतो. ओके बाय. ओके ओके शाळा शिकायचं, रडायचं नाही. मी तुला 8 दिवसांनी त्यात यायचंय ना, रविवारचं भेटू आपण. शाळेत सुट्टी असते ना, येतो. आणि बघ, समजा ऐकायचं त्यांचं, नाही म्हणायचं नाही. चिमण्या, नाही नाही, चिन्मय, आता तू चिन्मय आहेस आणि मी लाडक्या. बघ, शाळा चांगली शिकायची. शाळा चांगलं शिकलं का नाही, माणूस मोठं होते, स्वतःच घर बांधतो. मग तू मोठा झाला का नाही, मग आपलं घर कुणी बी जाळणार नाही. बघ, मोठ्या घरात आपण दोघं राहायचं. जाऊ का? काळजी घ्या, काळजी घ्यायची. अजिबात काळजी करू नको, आमचा विश्वास ठेव. बिनधास्त जा. काय काळजी करू नको, व्यवस्थित जा. जाओ बिनधास्त, काय काळजी करू नका. चिन्मय, आदित्य त्यांना व्यवस्थित हे करा. हा काय सुट्टी दिवशी भेटू. या मला. गरजवंतांची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातील सुशिक्षित माणसाने पुढाकार घ्यायलाच हवा.